जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी भंडारा तर सिल्ली येथे भरलेली आहे विज्ञान पहा इथे आतमध्ये जातोय आपण। हा सभा मंडप आहे आणि काल या ठिकाणी उद्घाटन झालं। तरी विद्यार्थी बसलेले आतमध्ये, तिकडे सर्व शाळा आहे। इकडे पाहिजे जर मी आलो तर समजा तुम्हाला तिथेच पार्टिसिपेट करेल। विनोद विद्यालय सिल्ली येथे आहोत आपण, जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी भंडारा। तर या ठिकाणी सक्षम अधिकारी, माननीय मुख्याध्यापक व सर्व संबंधित शिक्षक आणि या ठिकाणी शिक्षक आणि विद्यार्थी या ठिकाणी दिसतात आपल्याला। पहा तर यांना आपण विचारूया की विज्ञान प्रदर्शनी या ठिकाणी जे भरल्या गेलेली आहे त्यामागचा उद्देश वगैरे ते आपल्याला स्पष्टपणे सांगतात। तर नमस्कार सर। नमस्कार सर। नमस्कार। विज्ञान प्रदर्शनी आपल्या शाळेमध्ये भरलेली आहे, तर यामागचा उद्देश काय सांगू शकता? यामागचा उद्देश म्हणजे राज्य विज्ञान शिक्षण संस्था रविनगर नागपूर तथा विज्ञान प्राधिकरण यांच्या पत्राद्वारे आणि जिल्हा परिषद भंडारा यांच्या विद्यमाने दरवर्षी जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येते। या विज्ञान प्रदर्शनीचं आयोजन करण्यामागचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल ओढ निर्माण करणे, त्यांच्यामध्ये चिकित्सक वृत्ती तयार करणे आणि त्यांच्याद्वारा निर्मित नवनवीन प्रयोगामध्ये त्यांना पुढे उदयोन्मुख होण्यासाठी एक चालना देणे आणि विज्ञानाचा प्रचार प्रसार करणे हा त्यामागचा एक उद्देश आहे। या ठिकाणी एकूण 65 प्रयोग 7ही तालुक्यामधून आलेले आहेत। त्याचं परीक्षण उच्च माध्यमिक विद्यालयाचे विज्ञान शिक्षक तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे विज्ञान शिक्षक यांच्याद्वारा होत आहे। त्यामधून प्रत्येक गटातून 3 प्रयोग राज्यस्तरावर निवड केली जाईल। सर्व विद्यार्थ्यांना याबद्दल मी शुभेच्छा देतो। सर खूप खूप धन्यवाद आपण आपल्या चॅनलला मुलाखत दिल्याबद्दल। तर सरांनी अगदी थोडक्यामध्ये विज्ञान प्रदर्शनीचा उद्देश या ठिकाणी सांगितलेला। तर सर माननीय मुख्याध्यापक मस्के सर नमस्कार। नमस्कार। आपण या ठिकाणी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे आणि या प्रदर्शनामागे सर्वात महत्त्वाचा उद्देश असा आहे की भारतामध्ये खूप अगोदरपासून काही वैज्ञानिक विचार दृष्टिकोन होते, परंतु ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचले नव्हते। आणि जगामध्ये आपण जर विचार करायला गेलो तर जगामध्ये असं दिसून येते की ज्या देशामध्ये वैज्ञानिक प्रगती झालेली आहे तेच देश आज विकसित झाल्याचे आपल्याला दिसते आहे आणि त्यामानाने आपण खूप मागे राहिलेलो आहे। आपल्याकडे IIT क्षेत्रामध्ये आपण पिछाडलेलो आहोत आणि ग्रामीण भागामध्ये तर आपल्याला विज्ञानाच्या बाबतीमध्ये अंधश्रद्धेमध्ये दिसून येतो आहे। तर आमचं असं उद्दिष्ट असेल की जेवढे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत किंवा शहरी भागातील विद्यार्थी आहेत त्या संपूर्ण विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या प्रवाहामध्ये आणणे आणि एखादा असा संशोधन की जे मानवी कल्याणासाठी, भारतीयांच्या कल्याणासाठी, जगाच्या कल्याणासाठी उपयोगात येईल, त्यासाठी आम्ही या ठिकाणी या प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे। थोडक्यामध्ये सरांनी मुद्देसूद मांडणी, अभ्यासू मांडणी या ठिकाणी केलेली आहे। तर सरांचं मी माननीय मुख्याध्यापक सरांचं परत एकदा अभिनंदन करतो। सर माननीय उपशिक्षणाधिकारी आपल्या समोर आहेत, तर सर आपण काय सांगाल एक शासकीय वरिष्ठ अधिकारी शिक्षण विभागाचे? आज विनोद विद्यालय सिल्ली या ठिकाणी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनानिमित्त 65 मॉडेल्स या ठिकाणी सादर करण्यात आलेले आहेत। खूप नाविन्यपूर्ण असं विद्यार्थ्यांकडून सादरीकरण होत आहे। त्या संबंधित विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि या प्रदर्शनाचा सर्व परिसरातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असं मी याद्वारे सर्व आजूबाजूच्या शाळेतील व जिल्ह्यातील सर्व शाळेतील मुख्याध्यापकांना या निमित्ताने आवाहन करतो आणि निश्चितच आपल्या विद्यार्थ्यांना सदर प्रदर्शनीचा जास्तीत जास्त लाभ होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। परत आपलं एक अभिनंदन यासाठी करतो की शहापूर येथे मी पूर्ण विज्ञान प्रदर्शनी कव्हर केली, त्यामध्ये आपला भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या होत्या सगळी। हो, शहापूर येथे जे झालं ते इन्स्पायर अवॉर्डचं भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचं होतं। नंतर राज्यस्तरीय इन्स्पायर्ड अवॉर्डचं सुद्धा त्या ठिकाणी प्रदर्शनी घेण्यात आली होती। खूप चांगला असा प्रतिसाद आम्हाला त्या ठिकाणी देखील लाभला। तर आता सुद्धा आम्हाला या ठिकाणी प्रतिसाद लाभलेला आहे खूप चांगल्या पद्धतीनं।
त्याकरिता मी संबंधित संस्थेचे मी शिक्षण विभाग जिल्हा परिषदतर्फे मी त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि अजूनही विद्यार्थी यापुढेही होणारे जे काही विज्ञान प्रदर्शन असतील त्या ठिकाणी काहीतरी नाविन्यपूर्ण संकल्पना घेऊन विद्यार्थी विज्ञान प्रदर्शनासाठी आपले मॉडेल्स ठेवतील आणि विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला कसा वाव मिळेल या दृष्टीने आमचा शिक्षण विभाग कायमस्वरूपी या ठिकाणी तत्परतेने कार्य करत राहील. आपल्या तत्पर आणि सजग जे आपलं व्यवस्थापन आहे त्याचं आपण अगदी अभिनंदन करतो व्यक्तीच्या चॅनलकडून. आणि कारण कसं नाही का मागचं शहापूरचं आणि आत्ताचं यामध्ये जर प्रयोग पाहिले हे याच्यातले काही प्रयोग तरी देशाला समाजाला आणि आपल्या राज्याला दिशा देणारे घडतील अजिबात म्हणजे निश्चितच शंका नाही. निश्चितच मला या ठिकाणी म्हणायचं आहे. बिलकुल निश्चितच बरेचसे आपलं त्यासाठी सहकार्य राहील असं मला आत्ताच वाटून राहिलं. बिलकुल निश्चित सहकार्य राहील. मी आपल्या संपर्कात राहील. ओके काय हरकत मदत होईल अशी मला आशा वाटते. आपल्या समोर आता विज्ञान अध्यापन मंडळाचे अध्यक्ष आहेत. तर सर आपण काय सांगा या. नमस्कार. दरवर्षी राज्य विज्ञान रविनगर संस्थेतर्फे तालुका स्तर त्या तालुका स्तरामध्ये उत्कृष्ट जे मॉडेल असतात त्यामध्ये विविध गट आहेत 6 ते 8, 9 ते 12 दिव्यांग विद्यार्थी, 6 ते 8, 9 ते 12 दिव्यांग विद्यार्थी, प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक आणि प्रयोगशाळा सहाय्यक यातून निवडप्राप्त जे असतात 11 मॉडेल्स हे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये समाविष्ट असतात, जे आज विनोद विद्यालय सिल्ली या ठिकाणी उत्कृष्टपणे आयोजन झालेलं आहे. तर ज्या 7 तालुका आहेत 7 तालुक्यातून 11 मॉडेल्स या ठिकाणी आलेले आहेत. यातून जे इतर जिल्ह्यातून आलेले व्हॅल्युअर्स जे आहेत ते त्यांची उत्कृष्ट मॉडेलची निवड करतील. इथून 11 मॉडेल्स हे राज्यस्तरावर जाणार आणि उद्दिष्ट याचं आहे की पूर्ण जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये एक वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, हा एक त्यामागचा उद्देश आहे. सोबतच कुठेतरी एक देशाला कुठेतरी एक बालवैज्ञानिक मिळावा, कुठेतरी एक समाजाचा उद्धार व्हावा, हा त्यामागचा उद्देश आहे. आणि त्याचे एक क्रायटेरिया असा असतो की तो मॉडेल जो आहे समाजोपयोगी असावं, कुठेतरी एक सामान्य व्यक्तीला त्याचा उपयोग व्हावा, हा त्याचा उद्देश असतो. तर सर्व मान्यवरांचं संबंधित अधिकारी माननीय शिक्षण अधिकारी साहेब, विज्ञान मंडळाचे अध्यक्ष माननीय मुख्याध्यापक साहेब, सर्व टीचर, तर यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद. सर्वांच्या बोलण्यातून एकच सूर निघाला की वैज्ञानिक दृष्टिकोन येणारा भारत कसा असेल ते विद्यार्थ्यांनी ठरवलेलं आहे आणि आपण त्यांच्याशी फक्त पाठीशी राहायचं आहे. पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा. त्यांना कुठलंही संकट आपण त्यांच्या फक्त पाठीशी राहायचं आहे. आणि आपल्याशी यानंतर सुद्धा आपलं चॅनल संपर्कात राहील. धन्यवाद.